आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारी। शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेत्यासंदर्भात पत्र दिलं जाण्याची शक्यता। सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा। चहापानाच्या कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळलं। धनंजय मुंडेंवरती अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज धनंजय मुंडे राजीनामा देणार। करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावरती चहापानाचा कार्यक्रम। सरकारवर ताशेरे ओढत चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांचा बहिष्कार। आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती। कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होणार। राज्यातली ढासळती कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरनं विरोधक सरकारला घेरणार। पुणे बदलापूर प्रकरण, बीड हत्या प्रकरणावरनं विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी। विरोधक सभागृहात कमी आणि पायऱ्यांवरच जास्त वेळ असतात। शिंदेंची विरोधकांना कोपरखळी। विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, उत्तर द्यायला आम्ही तयार, शिंदेंचं वक्तव्य। अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि चर्चा झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। प्रत्येक पक्षाला उत्तर देण्याचीही दर्शवली तयारी। विरोधी पक्षनेता निवडीसाठी खास तरतूद नाही। विधिमंडळ सचिवांचं ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांना प्रत्युत्तर। जाधवांनी 25 नोव्हेंबरला मागितली होती तरतुदींची माहिती। विधानभवन सचिवालयानं हाती घेतलेलं दुरुस्तीचं काम अद्याप अपूर्णच। त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येताना मंत्री आणि आमदारांना धुळीचा सामना करावा लागणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर आंबेडकरी जनतेचं राज्यव्यापी आंदोलन। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय द्या या मागणीसाठी करणार आंदोलन। राज्याची तिजोरी पोखरण्याचं काम शिंद्यांनी पोचलेल्या खेकड्यांनी केलं। सामना अग्रलेखातून हल्लाबोल। आरोग्य विभागाचा सडका कारभार म्हणजे महाराष्ट्राला लांछन असल्याचंही सामनातून म्हटलं। मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढणाऱ्या तिघांना अटक। मुख्य आरोपी अनिकेत भोईसह एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे लोक असल्याचं वृत्त खरं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्र्यांची मुलं सुरक्षित नसतील तर सामान्य माणसांचं काय? जयंत पाटलांचा सरकारला सवाल। मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर त्या विशिष्ट पक्षाचं नाव जाहीर करावं, जयंत पाटलांची मागणी। मुंबईत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक। हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील या हेतूने औरंगजेबाच्या समर्थनासाठी आरोपींनी केली पोस्ट। सिंधुदुर्गात ठाकरेंच्या सेनेची आज बैठक। सकाळी 11 वाजता होणार बैठकीला सुरुवात। पक्षाला लागलेल्या गळतीसंदर्भात चर्चा होणार। छत्रपती शिवरायांना अभिवादन करतानाचा व्हिडिओ प्रशांत कोरटकरकडून जारी। छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्रोत व्हिडिओमध्ये उल्लेख। इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि शिवरायांवरती आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कठोर कारवाई करा। भोसले घराण्याचे राजे मुधोजी भोसले यांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे केली मागणी। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू। नराधम गाडेनं त्याचा मोबाईल शिरूरमध्ये एका शेतात लपवल्याची माहिती समोर। राज्यातले 24 चेकपॉइंट 15 एप्रिलपर्यंत बंद करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परिवहन विभागाला निर्देश। भविष्यात व्यापार माल वाहतुकीला चालना देण्याच्या उद्दिष्टाने चेकपॉइंट्स बंद करणं अनिवार्य ठरणार। मुंबई ठाणे पुण्यात आज पार्किंगही भाडेतत्वावर। धोरण लवकर तयार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश। या निर्णयामुळे अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या समस्या दूर होणार। महाराष्ट्र सर्वाधिक शहरी लोकसंख्येचं राज्य म्हणून प्रथम राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्राने शहरी लोकसंख्येत उत्तर प्रदेशलाही मागे टाकले।
संत तुकाराम महाराजांची गाथा ई बुक स्वरूपात आणणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. पुढील 5 वर्षात संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं 4,500 अभंग ई बुकमध्ये येणार. सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम रखडलं, त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावरती परिणाम. आणखी 6 टीएमसी पाणी सोडावं लागण्याची शक्यता, त्यामुळे शेतकरी चिंतेत. यंदाचा उन्हाळा ठरणार प्रचंड तापदायक. अनेक राज्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा. मुंबईत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज. उष्णतेच्या लाटांची तीव्रताही अधिक राहायची शक्यता, त्यामुळे मार्च महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार. आवक वाढल्यामुळे लसूण, फ्लॉवर कोबी, शेवग्याच्या दरात 10 ते 15% घट. मेथी, कोथिंबीर, कांदा, पात, मुळा आणि पालकाच्या दरात वाढ, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज, पपई, लिंबाच्या मागणीत वाढ. मागणी वाढल्यामुळे कलिंगड, खरबूज, पपईच्या दरात किलोमागे 2 ते 5 रुपयांची वाढ, तर लिंबांच्या 15 ते 20 किलोच्या गोणी मागे 200 रुपयांची वाढ. वर्धा जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू. आतापर्यंत 814 बालकांचे प्रवेश निश्चित. जिल्ह्यात 1290 बालक आरटीई प्रवेशासाठी ठरलेत पात्र. अहिल्यानगरच्या निंबाळकर बायपास चौकात किराणा दुकानदारावरती प्राणघातक हल्ला. 19 ते 20 जणांकडून हल्ला करत दुकान जाळण्याचा प्रयत्न. घटनेच्या निषेधार्थ उद्या निंबाळक गाव बंदचा इशारा. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती 10 ते 12 कोटींचं लाल चंदन जप्त. चालकासह एकाला अटक, मात्र इतर आरोपींचा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणारे 6 ट्रक्स पकडले. ट्रकसह 1,50,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारणीचं काम आजपासून सुरू. शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार आजपासून पुतळा उभारण्याच्या कामाला लागणार. नांदेड जिल्ह्यात कुसुम महोत्सवाचं आयोजन. सलग दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक जावेद अली याच्या संगीताच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना गाण्याच्या माध्यमातून मानवंदना. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून गौरव. सिने क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सौहार्द 2025 या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीला पुरस्कार. भंडाऱ्यातल्या उमरेड करांडला अभयारण्यामध्ये F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह पर्यटकांना घालते भुरळ. या वाघिणीचा तिच्या बछड्यांसह मस्ती करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन. भाजप नेते शरण बसवराज पाटील यांनी केलं आयोजन. शिबिरात औषधोपचाराचा आवश्यक शस्त्रक्रियेपर्यंतची सुविधा मोफत. अकोल्यातल्या अकोट शहरात वासुदेव महाराजांचा 108वा जन्मोत्सव सोहळा संपन्न. गुरुमाऊली पालखी रथाची नगर प्रदक्षिणा आणि वारकरी दिंडी सोहळ्यासह पार पडला अश्वांचा रिंगण सोहळा. मणिपूरमधले सर्व बंद रस्ते 8 मार्चपासून खुले करा. केंद्रीय मंत्री अमित शहांचे आदेश. हिंसाचाराच्या आगीने होरपळत असलेल्या मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पहिलीच बैठक पार. गोव्यात कार्निवलची धूम. मिरवणुकीतील चित्ररथातून गोव्याच्या धार्मिक एकोप्याचं दर्शन. कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित. आसाम विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून स्वबळावरती लढण्याचे संकेत. आसाममध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी इतर पक्ष एकत्रित लढणार असल्याची होती चर्चा. कथित शेअर बाजार घोटाळा आणि नियामक उल्लंघन प्रकरण. सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यासह सेबीच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध FIR नोंदवण्याचे न्यायालयाचे निर्देश. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमस्खलन. दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 7 कामगारांचा मृत्यू. 55 पैकी 53 कामगारांना बाहेर काढण्यात यश. ट्रम्पसोबतच्या वादानंतर झेलेन्स्कीला इंग्लंडमध्ये पायघड्या. 2.26 अब्ज पाऊंड अर्थात 25,000 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर. पुढल्याच आठवड्यामध्ये कर्जाचा पहिला हप्ता देणार.
जेरुसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात निदर्शनं. सर्व पोलिसांना सोडवण्यासाठी हमासशी करार करण्याची मागणी. युक्रेनच्या समर्थनासाठी रोममध्ये शेकडो लोक उतरले रस्त्यावर. युक्रेनला शांतता आणि युद्धाचा अंत हवा आहे, मात्र अमेरिका आणि रशियाच्या अटींवर नाही. निदर्शनात सहभागी झालेल्यांनी मांडली भूमिका. लंडनमधील शिखर परिषदेत ब्रिटन आणि कॅनडाकडनं युक्रेनचं उघडपणे समर्थन. यावेळी अमेरिकेसोबत खनिज व्यवहारासाठी तयार असल्याचं झेलेन्स्कींकडनं स्पष्ट. युक्रेनला 5,000 हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांची मदत करणार. लंडनमधील शिखर परिषदेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांनी युक्रेनच्या समर्थनासाठी घोषणा केली. इस्रायलने मदत साहित्य घेऊन आलेले इजिप्तचे ट्रक परत पाठवले. युद्ध न थांबवल्यास हमासला परिणाम भोगावे लागतील, इस्रायलचा इशारा. व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये फादर फ्रान्सिस यांच्यासाठी हजारो लोकांनी एकत्र येत मेणबत्त्या पेटवून प्रार्थना केली. फायरफ्लाय या अमेरिकी कंपनीच्या ब्लू घोस्ट या चंद्र मोहिमेचं चंद्रावरती यशस्वी लँडिंग. पुढील 14 दिवस ही मोहीम सक्रिय राहणार. नासाने या मोहिमेवरती बसवलेल्या 10 उपकरणांच्या साहाय्याने चंद्राच्या विविध वैशिष्ट्यांचा अभ्यास ब्लू घोस्टमधून करण्यात येणार. इंग्रजी हीच यापुढे अमेरिकेची अधिकृत भाषा असेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आदेशावरती स्वाक्षरी. अमेरिकेतील 30हून अधिक राज्यांनी इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मंजुरी देण्याचा कायदा केला पारित. जगभरातील 40% जनतेला आपल्या भाषेतून किंवा त्यांना समजणाऱ्या भाषेतून शिक्षण मिळत नाही किंवा उपलब्ध होत नाही. युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग टीमच्या अहवालातून बाब समोर. लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 97वा ऑस्कर पुरस्कार सोहळा. यंदा एकाही भारतीय चित्रपटाला पुरस्कारासाठी नामांकन नाही. मात्र प्रियांका चोप्राची सहनिर्मिती असलेल्या अनुजाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्ममध्ये फायनल नॉमिनेशन. विदर्भानं तिसऱ्यांदा कोरलं रणजी ट्रॉफीवर नाव. पहिल्या डावातील आघाडी विदर्भासाठी ठरली निर्णायक. सामन्यात करुण नायर आणि दानिश मालेवार यांची दमदार कामगिरी. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा न्यूझीलंडवरती 44 धावांनी विजय. न्यूझीलंडचा संघ 205 धावांमध्येच गारद. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा सलग तिसरा विजय. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये वरुण चक्रवर्तीची नेत्रदीपक कामगिरी. 42 रन्स देत पटकावल्या 5 विकेट्स. भारतीय संघाच्या विजयात श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाचाही मोलाचा वाटा. 4 चौकार आणि 2 षटकार लगावत काढल्या 79 धावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.